एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मी निघालेच आहे, मी येतेच. अरे काय हे? याला वाळवण म्हणतात. अरे म्हणजे काळेवाडीत दरवर्षी वाळवण टाकलं जातं, डब्यात भरलं जातं. पण फरक इतकाच आहे की दरवर्षी तू राखण करते, मी धडपडतो. यावेळेला मी राखण करतोय, तू धडपडतेस. उचल उचल लवकर, मला जायचंय. काय उचल कसलं? तू तिकडनं मागून जा. मागून काय जा, मला जायचंय. हे तू चिडचिड का करतेस? नाही, मी चिडचिड करत नाहीये, मला लवकर जायचंय, उशीर होतोय म्हणून सांगते. का कसला उशीर होतोय? कसली घाई आहे तुला? तू मुळात लवकर आलीस कशी आज? मी आले नाहीये, मी चालले. विनोद आजारी आहे, त्याचा 3रा फोन होता हा. आणि रुपाली नाहीये 4 दिवस, तर जाऊन बघून तर येते ना त्याला काय झालंय. काय आजारी माणसांची सेवा केली ना की पुण्य वाढतं बर का. हा तू आणि तशी तू पूर्वाश्रमीची बायको आहेस त्याची, तू गेलंच पाहिजेस. तू वाळवणाकडे लक्ष ठेव, माझ्याकडे नको. नियम पाळा, अपघात टाळा. म्हणजे काय होतं असं आजारी माणसांना भेटायला गेलं की काय अपघात कसे होतील काय सांगता येत नाही ना. ठीक आहे, माझ्या बाबतीत ती शक्यता सुतराम नाही बरं का. कारण माझी तत्व आणि माझं स्वत्व याची सांगड मी व्यवस्थित घातलेली आहे. विनोद आजारी असताना त्याची सेवा करायला जाणं माझ्या तत्वात बसतं, म्हणून मी चालले. तुझ्या बाबतीत असं सुतराम घडण्याची शक्यताच नाही, कारण तू कधी भावनांनी विचार करत नाही ना, कायम तत्वांनी विचार करतेस. आणि असे सुखद अपघात व्हायला असे भावना अनावर व्हायला लागतात. तुला भावनाच नाहीत ग. म्हणजे तू कायम रॅशनली विचार करतेस ना, असं भावनावश होऊन तू काही विचार करत नाहीस. असं जमाना बाहेर का वाढलंय असं वाढलं सगळं. माऊला माऊ 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 काय कर राधा? अहो काही नाही, घनश्यामला फोन लावतीये, लागतच नाही, नॉट रिचेबल आहे. माझा ना जरा प्रॉब्लेम झालाय बाबा. मी एरवी अशी काळजी वगैरे नाही करत, पण कोणी असं लांब गेलं ना की मी उगाच काहीतरी इमॅजिन करत राहते. ह्याने तरी एक मेसेज पाठवायचा ना आम्हाला. म्हणजे त्याने तुला फोन केला नाही? नाही ना. कमाल आहे या मुलाची. बापाला फोन करतो आणि बायकोला फोन करत नाही. तुम्हाला फोन आलाय का त्याचा? हो. काय ठीक आहे ना सगळं? बसला फ्लाईट मध्ये? फ्लाईट मध्ये? अगं तो तिथे इंटरव्ह्यू मध्ये शॉर्टलिस्ट झालाय. त्याला तिथे ताबडतोब 1 आठवड्याचं ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे. म्हणजे त्याचा हैदराबाद मध्ये 1 आठवडा मुक्काम पडला. हो, आठवडाभर? हो. आणि ही गोष्ट त्याने तुला कळवली नाही? कमाल आहे या मुलाची. जबाबदारीची जाणीव नाही. वेळच्या वेळी काही गोष्टी बायकोजवळ बोलायला हव्यात, ही साधी गोष्ट त्याला समजत नाहीये. बाबा तुमच्याशी बोललाय ना तो, इट्स परफेक्टली ऑल राईट. अरे काय काही काही गोष्टींचे प्रोटोकॉल्स असतात, काही रीत असते. आता त्याचा आठवडाभर मुक्काम वाढणार आहे, तर ही गोष्ट त्याने किमान तुझ्याशी फोनवर बोलून तुझ्याशी विचार विनिमय करून ठरवायला नको का? अहो पण त्यांनी मला विचारलं असतं तर मी काय त्याला थांबू नको असं म्हणणार होते का? तू नाही म्हणू शकतेस, तेवढा तुझा खरं म्हणजे आता आम्ही तुमच्या दोघांमध्ये लुडबुड करता कामा नये. ही गोष्ट मी वारंवार स्वतःला जशी बजावतोय तशी देवकीलाही समजावून सांगावी लागणार आहे. खरं तर इथून पुढे आम्ही तुम्ही दोघं नसण्याची सवय करायला हवी. हा पप्पा बोला. काय सुट्टे पैसे? कुठे आहात? कुठे तुम्ही? पप्पा तुम्ही घराबाहेर आहात तर मी तुम्हाला कसे आणून देऊ सुट्टे पैसे? काय अच्छा तुम्ही इकडे इकडे घराबाहेर आलात का? एक मिनिट थांबा, मी आले बाहेर, मी आले. बाबा पप्पा आलेत बाहेर, त्यांना सुट्टे पैसे हवेत रिक्षासाठी, मी जरा जाऊन येते. कमाल आहे. महेशराव अचानक आज आपल्या घरी? काय मलाही नाही बोलले, पण ते खोळंबलेत. मी आले जरा. पप्पा तुम्ही अचानक का? अरे मुलीची आठवण आली, हे निमित्त पुरेसं नाही आहे का यायला?
असं काही नाही हो, येऊ शकता. चुकीच्या वेळेला नाही ना आलोय मी. नाही हो, या. कुठे जावे बाबू कुठे? तो हैदराबादला नाही का गेला? अरे गेला म्हणजे काय कायमचा तिथेच का राहणार आहे? काल येणार होता ना परत? अहो तो शॉर्टलिस्ट झालाय. त्यामुळे आठवडाभर राहायला लागणार आहे त्याला हैदराबाद मध्येच ट्रेनिंग साठी. अच्छा, म्हणजे सध्या मुक्काम पोस्ट हैदराबाद. आणि त्यानंतर अलभ्य लाभ महेशराव. लेकीला सासरी धाडलं आणि व्याही बनून गेलात. हं? आपली मैत्री विसरलातच अगदी. कसं आहे श्रीपादराव, पोरगी धाडली आणि खरं म्हणजे मी एकटा पडलो. व्याही झालोय खरं आहे, पण तुम्ही मुलाकडचे मित्र म्हणून खरं तर तुम्ही आधी फोन करायला हवा होता ना. हो, हे खरं आहे. मात्र अगदी खरं आहे, मीच तुम्हाला फोन करायला हवा. पण काय झालंय, राधाने घरातल्या सगळ्यांना इतका लळा लावलाय, आम्ही घरातच रमून जातो. अहो तिच्याशिवाय घरातलं पान सुद्धा हलत नाही. काहीतरीच काय बाबा, अगदी एवढं काही केलेलं नाहीये बरं का मी. हे बा, आम्ही केरळला गेल्यानंतर आमच्या पश्चात तू काय काय केलंस ना, याचं इतिवृत्त तपशिलासकट मला माहिती आहे. माईच्या औषधापासनं कुहूच्या कवितापर्यंत सगळं केलंस तू. नाही बाबा, कुहूच्या कविता कुहूच करू शकते, बाकी कोणी करू शकत नाही. हो, पण कुहूच्या कविता ऐकण्याचं जे असामान्य धैर्य तू दाखवलंयस, हा, ते तर खरं आहे की नाही? मामा कुहू काय इतक्या वाईट कविता करत नाही. शब्द अरे, बरेच- इथे पाहुणे मंडळी उभी आहेत, त्यांच्याकडे काही लक्ष देणारा तुम्ही का आपापसातच बोलत राहणार? पप्पा चिल चिल, एवढं काही झालेलं नाहीये. पप्पा पण ना आमचे. चहा घेऊन येते. तिकडे घरी इकडची गाडी तिकडे करायची नाही ही पोरगी, आणि आता घरी अगदी चटाचटा कामं करते. श्रीपादराव, न विचारता न सांगता आलोय मी, पण खरं तर मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोलूया ना, या. का नाही जमत आहे मला काही. कधी जाणार हा सुई धागा तरीच. काय रे, काही काम आहे का? मी आत्ता तुला मदत नाही करू शकत आई, कारण मीच एका वेगळ्या विचारात गढलो गेलोय. तुला विचारावंसं नाही वाटलं की माझ्या मनात असा कोणता विचार चालू आहे की ज्यामुळे माझं कशातच लक्ष नाहीये? नाही रे बाबा, मला खरंच नाही विचारावंसं वाटत आहे. आधी एकतर हा धागा सुईत जात नाहीये, ना माझं सर्दीने खूप डोकं दुखतंय. प्लीज बाळा, आता मला काही प्रश्न विचारू नकोस. शारीरिक त्रास हे क्षणिक असतात. वैद्यक शास्त्राच्या आधारे त्याच्यावर मात करता येते. पण मानसिक त्रासाचं काय? बघ, आता माझ्या डोकेदुखीनं प्लीज अजून वाढवू नकोस. ती जबाबदारी कुहूने घेतली. आता कुणी काय केलं सांग मला. तुझं कुहूकडे नीट लक्ष नाहीये. तिच्याकडे जरा निरीक्षण करून बघितलंस ना, तर तुला कळेल ती कशी वागते ते. तिच्या अशा कविता करणं, कल्पनेच्या स्वप्नांच्या जगात रमून जाणं, हे वाटतं तितकंसं साधं आणि सोपं नाहीये. सायकोलॉजीची 2 बेसिक पुस्तकं जरी वाचली ना, तरी लक्षात येईल. पण ती वाचणारे तरी कोण माझ्याशिवाय? तिच्या वागण्याकडे तुम्ही सतत एक भाबडेपणा म्हणून समजत आलात. पण आता डोळे उघडायची वेळ आली आहे. हे बघ, मी तुला आत्ताच सांगितलं की नाही, खरंच नाही रे डोळे उघडत आहेत आत्ता. माझी मदत नाही ना करू शकतेस, मग नको सांगूस मला काही. पण या गोष्टीवर आताच लक्ष दिलं नाही तर परिस्थिती आहे त्यापेक्षा गंभीर होऊ शकते. घना दादाच्या बाबतीतही मी हेच सांगायचो, पण तेव्हा कोणी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळं. तुला मला कोणाविषयी सांगायचंय? कुहूविषयी का घनाविषयी? जगात किती अज्ञानाचा अंधकार आहे नाही, पण तो दूर करण्यासाठी माझ्या एकट्याच्या ज्ञानाचा प्रकाश कितीसा पुरे पडणार? ज्ञाना, सांग मला आता काय झालंय बाळा? मनाची तयारी कराई. घना दादा आणि अमेरिका. श्रीपादराव, आपल्याकडे काही कमी संध्या उपलब्ध आहेत का? अहो, त्याला हवी तिथे नोकरी लावू शकतो मी.
महेशराव, तुम्ही घनाला हवं तिथं नोकरीला लावू शकता, पण हे त्याला आवडणार नाही. नाही नाही, मी वशिल्याने म्हणत नाहीये, पण कसं आहे की 4 ओळखी आहेत, मित्र आहेत, शब्द टाकू शकतो मी. शेवटी गाण्याला त्यांना जाऊन भेटावं लागेलच. त्याला नोकरी द्यायची का नाही हे ते ठरवतील. अहो, आपल्याकडे काही कमी ऑफर्स नाहीयेत, हा, पण आमच्या घनामध्ये एक म्हणजे एक गोष्ट घेऊन बसलेला आहे बघा. काहीही झालं तरी मी अमेरिकेला जाणार, कारण तिथं जेवढी स्पेस मला मिळेल तेवढी स्पेस भारतात कधीही मिळणार नाही. तसं काही आता फार फरक राहिलेला नाही. आपल्याकडे अमेरिकन कल्चर आहे की. बघा ना, मॉल्स आहेत, IT हब्स आहेत. बरं, स्वतंत्र राहायचं असेल तर म्हणा राहा घर घेऊन. त्यासाठी अमेरिकेला जायची काय गरज आहे? महेशराव, आजवर मी माझ्या मुलावर कधीही जबरदस्ती केली नाही आणि भविष्यातही कधी करेन असं नाही वाटत. पण मी लग्न आधी का नाही सांगितलं? लग्नाआधी सांगितलं असतं तर हे लग्न तुम्ही होऊ दिलं नसतं, असंच ना. पण लग्नाआधी राधाला माहित होतं, घना राधाशी बोलला होता. आणि खरं सांगू का, आम्हालाही असं वाटलं की लग्न झाल्यानंतर घना सगळं विसरेल, इथेच राहील. महेशराव, तरी तुमचं बरे, तुम्ही एकटे आहात, पण आमच्या घरच्यांचा विचार करा. म्हणजे ही बातमी तशी आम्ही कुठं पसरू दिली नाही, माईलाही कळू दिलेली नाहीये. पण या अमेरिकेचा देवकीनेच इतका धसका घेतलेला आहे, काल रात्री झोपेतनं दचकून जागी झाली. काहीतरी करावं श्रीपादराव. अहो, मी इथे एकटा राहतो, उद्या जर काही झालं तरी पोरं हाकेच्या अंतरावर नको. पण आपलं सोडा, पण ही पोरं तिथे अमेरिकेला जाऊन राहणार. किती किती गोष्टी तुटणार आहेत यामुळे. काही करा, या पोरांना थांबवा. बघा तुम्ही. महेशराव, मी काय म्हणतो, बाप बोलला ना तर पोरं कानाड करतात, पण सासरा बोलला तर कदाचित त्यांना पटेल. कदाचित. तुम्ही घनाशी बोलून बघा. आनंद लुटण्याच्या निमित्तानं घनाला घरी बोलून घ्या आणि बोला. आनंद लुटण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचलं काय हो? ठीक आहे, बघतो, बोलावतो त्याला. काहीतरी केलं पाहिजे, हे मात्र नक्की. जी काय हालचाल करायची ती तुम्ही करायची, कारण तेवढं सामर्थ्य आमच्यात नाही. फोडणीला ओवा घाला ग. नाही, काही भाज्यांना ना ओव्याचा वास खूप छान लागतो. आणि लिसन, डाळीचं पीठ नको वापरू, भाजाणे वापर. हो, अगं छान खमंग होते भाजी. अगं थँक्स काय. चल, एवढी मोठी मोठी पुस्तकं लिहिली, आता एकदम छोट्या छोट्या टिप्स आहेत. कर ग बाई, कधीही फोन कर. हा, चल बाय. सुप्रिया, अगं काही कळलं का तुला? अरे देवा, काय झालं ग? काय केलं यांनी? अगं दरवेळेला तुझं हेच काहीतरी करतात का? दुसरं कोणी काही करू शकत नाही का? हा, ते कळलंय मला. कळलं? हो, घोरपड्यांच्या मुलाचं ना, अगं ऍक्सिडेंट झालाय त्याचा. हो, दोघही पडले बाईक वरून. म्हणजे लागलं फार नाहीये, पण महागातच पडला त्याला ऍक्सिडेंट हा. का? म्हणजे बायकोला लागलंय का खूप? बायकोला लागलं नाही, बायकोला कळलं. बाईकवर कोणतरी भलतीच मुलगी बसली होती त्याच्या मागे. काहीतरी ना वेगळंच बोलण्यात गुंतवतेस मला. ऐक ना, मी काय सांगायला आले होते. बरं सांग, मी ऐकतेय. आपला घन आहे ना, तो अमेरिकेला चाललाय. त्याच्याबरोबर राधाही जातीये आणि ते दोघं तिकडे सेटल होणार आहेत. तेव्हा कळलं नाही, आता कळलं मला. तुमची चिंता फक्त एकच होती की या येड्या बापाला कसं समजवायचं, त्याला काय सांगायचं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. नाही, असं कसं असेल? आणि लिसन, तो तर हैदराबादला गेलाय ना. मग तेच तर सांगतेय ना, अमेरिकेला जायचंय ना, त्याचा इंटरव्ह्यू त्याचा हैदराबादला आहे, म्हणून तो तिथे गेलाय. अरे बापरे, हे काहीतरी भयंकरच. मला सांग, तुला कोणी सांगितलं? मला नानाने सांगितलं. आई ग, थँक गॉड, ज्ञाना ना. मग त्यात काही तथ्य नसणार. त्याने कुठून तरी काहीतरी वाक्य ऐकलं असेल आणि त्याच्यावरून तर्क काढला असेल. फार चिकित्सक आहे तुझा लेख. मला माहितीये,
आता मी सांगते त्याच्यावर तुझा विश्वास नाहीये ना, मग चल आणि तू ज्ञानाला विचार. हो. तुम्ही मला शोधताय का? ए असं काय एकदम अचानक प्रकट होतोस? तू काय देव आहेस का? हो, तुला कसं कळलं? देवकी काकू आणि श्रीपाद काका बोलत असताना मी ऐकलं. ऐकलंस म्हणजे तू चोरून ऐकलंस ना? अगं नाही, ध्वनी लहरी त्याच्या कानावर येऊन आदळल्या. हो का? मग ए लिसन, राधा पण जाणार आहे का त्याच्या बरोबर? नाही म्हणजे तिची इथे नोकरी आहे ना, तिचं करिअर इथे आहे, मग ती अमेरिकेत जाऊन काय करणार आहे? म्हणजे याबाबत ते काही बोलत होते का? ते तू ऐकलंस का? त्या काही ध्वनी लहरी वगैरे? आणि मुख्य म्हणजे ते दोघं नक्की तिकडे सेटल होणार आहेत का हेही ऐकलंयस का? आणि लिसन, मला सांग, ते ग्रीन कार्डचे खूप प्रॉब्लेम असतात, त्याविषयी ते काही? एक मिनिट. मी एक अभ्यासू वृत्तीचा मुलगा आहे, ह्या घरातला खबऱ्या नव्हे. मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगितलं, ह्यात तुमचं नशीब समजा, नाहीतर अशाच अनभिज्ञ राहायला असतात. असं कसं करू शकतात अगं हे? आणि आता तो इंटरव्ह्यूला गेलाय म्हणजे ठरलंच आहे सगळं त्यांचं. राधालाही हे मान्य आहे. आपल्याला कुणीच कसं काही बोललं नाही. आणि मुळात घनाला कळत नाहीये का हे, की आता त्याचा कुठलाही निर्णय त्याच्या एकट्याचा नाहीये, घरातल्या इतर 15 जणांवर परिणाम होणार आहे त्याचा. इथे तुमचा इगो महत्वाचा नाहीये, घना दादाचा निर्णय महत्वाचा आहे. तुझं बाळणपण मी करणार आपल्या घरी, नातीचं नाव मी ठेवणार. यामध्ये जर काही गडबड केलीत ना तर याद राखून ठेवा तुम्ही. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. पप्पा या ना. सावकाश. आज ना घनश्याम नाहीये इकडे म्हणून बरं आहे. खोरी जरा तरी स्वच्छ आहे. अदरवाईज घनश्याम एवढा राडा करतो ना पप्पा. आंघोळ झाली ना आंघोळ, स्वतःचं टॉवेल सुद्धा उचलत नाही आम्ही. राधा, या घरामध्ये तू अशी रुळलेली बघून खरंच गहिवरलो बघ. बघ ना, अशी पटकन गेली, चहा करून आणलास. मगाशी तू आणि श्रीपादराव किती छान गप्पा मारत होतात. वाटलं मला तू या घरचीच आहेस, या कुटुंबाचाच एक भाग आहेस. ते माझ्यावर बॉसिंग करणारी ती राधा, ती ही नाही, ती ही दुसरीच कोणीतरी. पप्पा मजा. पप्पा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुम्ही असं बोलल्यामुळे मी तुमच्यावर बॉसिंग करणं थांबवेन, तर तसं काही नाहीये. मी तीच राधा आहे, तुमचीच राधा आहे. मी बॉसिंग करणं हा माझा हक्क आहे आणि तो मी बजावणार आहे. पप्पा तुम्ही अशा कितीही क्लुप्त्या केल्यात ना तरी घ्या, चहा घ्या. पप्पा आता तुम्हाला बिस्किट दिली हो, मी एक काम करू का, पटकन काहीतरी खायला करू का, मस्त गरम. काय पप्पा इतकी बदललीस ना तू पिलो, आणि कुणी न बदलता बदललीस. पप्पा मी अजिबात बदललेली नाही, मी तशीच आहे. अहो मी घनश्यामवर बॉसिंग करते. त्यांनी फार आगाऊपणा केला ना की त्याला म्हणते तू खाली झोपायचं, माझी टर्न असली तरी तू खाली झोपायचं. विषय टर्न करायचा प्रयत्न केला ना त्यांनी, तर मी त्याला म्हणते की तू खाली झोपायचं, म्हणजे मी बदलत नाही त्याला. असं नाही गे, नाही, असं नाही वागू, असं नसतं वागायचं. हो इतकं काही खरंच वाईट वागत नाही मी फक्त त्याला म्हणते की तुला खाली झोपायला लागेल असं, म्हणजे खरं नाही हो पप्पा, जोकिंग हो. म्हणजे तुम्हाला कळलं ना की मी काही बदललेलं नाही, मी तशीच आहे. नाही, नवरा बायकोंमध्ये असे लटके विभ्रम असतातच ग. पण राधा, एकुलती एक तू एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये अशी काही मिसळून गेलेस ना की खूप आश्चर्य वाटत.
त्या घरच्या जबाबदाऱ्या उचलताना पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की नाही, ते सगळं तुझ्यामध्ये होतं. स्त्री सुलभ सगळं होतं तुझ्यामध्ये, फक्त ते आई नव्हती ना तुझी, म्हणून सगळं दबून गेलं होतं. विचार करतो तेव्हा असं वाटतं की या तुझ्या वागण्याला मी जबाबदार आहे. नाही, पण आता विचार करतो ना तेव्हा वाटतं असं की नाही, आता तू राधा महेश देसाई उरलेली नाहीयेस. राधा घनश्याम काळे झालेली आहेस. ह्या एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये अशी काही विरघळून गेलीस तू की तुझं बघ ना, पूर्वीचं बेटा काही म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाही ग. आणि चांगलं आहे हे, खरंच खूप चांगलं आहे. आणि हे सगळं आयुष्यभर यापुढे तुला जपायचं आहे, लक्षात ठेव. पप्पा मला जरा बोलायचंय तुमच्याशी. कधी जात आहे मग अमेरिकेला? सगळं आधीच ठरलेलं होतं ना ग. म्हणून मग घरी येऊन चिडचिड केलीस. घरामध्ये गुंतत चाललीये मी, सगळ्याची सवय होत चालली आहे मला. तेव्हा कळलं नाही, आता कळलं मला. तुमची चिंता फक्त एकच होती की या येड्या बापाला कसं समजवायचं, त्याला काय सांगायचं, एवढी चिंता होती. नाही पप्पा, मी काहीतरी वेगळं सांगते तुम्हाला. जाऊ दे, मी सांगून थोडंच ऐकणार आहात तुम्ही. एक सांगतो मात्र, नातीचा जन्म इथे होणार भारतामध्ये. तुझं बाळणपण मी करणार आपल्या घरी, नातीचं नाव मी ठेवणार. यामध्ये जर काही गडबड केलीत ना तर याद राखून ठेवा तुम्ही. पप्पा चहा घ्या ना, चहा घ्या. चांगला आलाय चहा, पण जरा साखर जास्त असती तर बरं झालं असतं. बिस्किट खा, तोपर्यंत मी साखर घेऊन येते. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.